3 वर्षाची डिग्री 4 वर्षात पूर्ण केलेली आहे. माझे वडील एस-टीमध्ये एस-टी महामंडळात होते. माझा मास्टर्सला नंबर लागलेला नव्हता. यू-पी-एस-सीचे माझे 6 अटेम्प्ट झालेले होते. माझे 2017 मध्ये 6 अटेम्प्ट संपलेले होते. हां, यू-पी-एस-सी माझे 3 मेन्स झालेले आहे. पहिली आणि शेवटच्या ज्या 2 प्रिलिम्स होत्या त्या मी फेल झालो होतो. या क्षेत्रात यायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी या 2 गोष्टी पाहिजे असतात. संघर्षावर मात करायची तयारी पाहिजे असते आणि ही फील्ड सोडायची नाही. कितीही संघर्ष आला, कितीही आपल्या वाटेला, कितीही आर्थिक, सामाजिक परिस्थिती आपल्या वाटेला आली, तरी हे क्षेत्र सोडायचे नाही. कारण यश हे प्रत्येकाला मिळत नसतं. मी 13च्या दरम्यान मी दिल्ली सोडलं. नाही, ॲक्चुअली तेव्हा माझा इगो मला नडलेला होता. हा जो माझा तेव्हाचा इगो होता तो मला नडला आणि मग मी नंतर जेव्हा 2017ला माझे यू-पी-एस-सीचे अटेम्प्ट संपले, मग मी ग्रुप डी तिकडे हळूहळू वळायला लागलो. यू-पी-एस-सीच्या पहिल्या प्रयत्नात तरी पास झालेलो नव्हतो. मी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात तरी पास झालेलो होतो. एम-पी-एस-सीचे पहिले माझे 2 प्रिलिम्स जे आहेत ते उरलेले होते. एम-पी-एस-सीच्या माझ्या 5 मेन्स झालेल्या होत्या. तर आम्ही सगळे जनरली रात्रीतून अभ्यास करायचो. सकाळी 7ला झोपायचं आणि 1ला उठायचो. 1ला उठून आवरून मग 2 वाजता क्लासला जायचं. म्हणजे मोबाईल मी एक छोटासा तो बटनावाला जो फोन होता तो वापरायचो आणि माझं मेन टार्गेट यू-पी-एस-सीच होतं. पण पुण्यात आल्यानंतर माझं टार्गेट नंतर एम-पी-एस-सीकडे वळालं आणि पोस्ट मिळणं हे नंतर माझं मेन टार्गेट होतं. 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला भारतामध्ये, तेव्हा माझे क्लासेस बंद पडले होते. डिप्रेशन नावाची अशी कुठली गोष्ट असेल तर मला माहीत नाही. प्लॅन बी प्रत्येकाने रेडी ठेवायचा आहे. पद, प्रतिष्ठा या 2 गोष्टी जोपर्यंत असत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत नसते. एवढं लक्षात ठेवायचं असतं, की हा काय कलेक्टर बनणार आहे, हा काय पी-एस-आय बनणार आहे. असे लोकं हिणवत असतात. प्रत्येकाला हिणवत असतात. काय म्हणतात पैसे देऊन पास करतात किंवा मग कॉप्या करून पास होतात. आत्महत्या हे काय त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. नमस्कार, मी आपला सौरभ पवार आणि आपण आलात जनतेच्या व्यासपीठ या मराठी पॉडकास्टमध्ये. तर आजपासून सुरू होत आहे एक नवीन प्रेरणादायी मालिका, प्रवास स्पर्धेचा. या माध्यमातून आपण भेटणार आहोत अशा अधिकाऱ्यांना ज्यांनी सामान्य पार्श्वभूमीतून येऊन अपार कष्ट, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रशासनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. तर या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत तुंगार सर. नमस्कार तुंगार सर. नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथमतः आपण आपल्या श्रोत्यांना आपला परिचय करून देऊयात. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट धनंजय अनिल तुंगार. आणि आपलं गाव कोणतं सर? माझं मूळ गाव तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. आणि जन्मगाव? माझं जन्मगाव नाशिकच. मग आपला बालपण नेमकं कुठे गेलंय? माझं संपूर्ण बालपण हे नाशिक शहरातच गेलेलं आहे. मग बालपणात आपण कसे होता? बालपणात मी शालेय जीवनामध्ये मी एक हुशार विद्यार्थी होतो आणि खेळामध्ये खास करून लंगडीपळी आणि क्रिकेट या स्पर्धांमध्ये मी विशेष असा विद्यार्थी होतो. मग त्या बालपणातील एखादी अशी गोष्ट जी आजही लक्षात आहे? मी माझ्या 10वीच्या वर्गाच्या टीमचा क्रिकेटचा कॅप्टन होतो आणि त्या काळात आम्ही उंचीने कमी असलेले जे काही मुलं होते, त्यांना व्हॉलीबॉल किंवा कबड्डी अशा खेळांमध्ये घेत नव्हते. तर आम्ही खास पत्र लिहून मुख्याध्यापकांकडे गेलेलो होतो, की आम्हाला क्रिकेटमध्ये खास करून आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे. मॅडमांनी आमचं ते ऐकलं आणि त्या वर्षी क्रिकेटच्या स्पर्धा शाळेमध्ये पुन्हा सुरू झालेल्या होत्या आणि आमचा वर्ग जो होता, तो त्या वर्षी क्रिकेटमध्ये जिंकलेला होता. ती शालेय जीवनातली आठवण अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि आपलं 10वीचं शिक्षण 10वी पर्यंत? माझं 1ली ते 4थीचं शिक्षण हे प्राथमिक विद्यालय उंटवाडी सिडको आणि त्याच्या समोर नंतर 5वी ते 10वीची माध्यमिक विद्यालयाची शाळा होती. नाशिक एज्युकेशन सोसायटीची ती संस्था होती. त्या काळात आपण कसे होतात अभ्यासात? अभ्यासात मी हुशार विद्यार्थी होतो. 1ली ते 7वी मध्ये माझा नेहमी 2 क्रमांक असायचा. त्याच्यानंतर शाळेने खास करून जे काही स्कॉलर विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी सेमी इंग्लिशची नवीन बॅच सुरू केलेल्या होत्या. तर त्यावेळेस मला सेमी इंग्लिशला प्रवेश मिळालेला होता. आणि त्या बालपणाची आपली ध्येय काय होती? त्या बालपणी ॲक्चुअली मला स्पर्धेतच याच्यातच जायचं होतं, खेळामध्येच जायचं होतं. पण मग नंतर माझं ध्येय बदलत गेलं आणि जनरल नॉलेजमध्ये मी खास करून हुशार होतो. मग 7वी, 6वी, 8वी अशा वेळेस माझं जनरल नॉलेज खूप चांगलं असायचं तेव्हाच. म्हणजे त्याच काळात माझ्या सगळ्या राजधान्या वगैरे हे ते शालेय जीवनातच पाठ असायचे आणि इतिहास, भूगोल हा माझा विशेष आवडता विषय जो होता तो 4थी पासूनच 5वी पासूनच सुरू झालेला होता. आणि मग म्हणून हळू नंतर मग माझं जे मोटिव्हेशन होतं ते चेंज होत गेलेलं होतं प्रत्येक वेळेस. आणि मग नंतर एम-पी-एस-सी द्यायची. एम-पी-एस-सीमध्ये खास फक्त इतिहास, भूगोलच असतं आणि जनरल नॉलेज होतं, असा माझा तेव्हाचा कयास होता. म्हणून मला या क्षेत्रात जायचं असं नंतर माझं एक पदवीचं जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा ठरलेलं होतं. मग आपली पदवी कोणत्या शाखेत झाली? मी 11वी-12वीला सायन्सला के-एस-के-डब्ल्यू कॉलेज सध्या, तेव्हा त्याला सिडको कॉलेज म्हणायचे, त्या कॉलेजला होतो आणि एफ-वाय, एस-वाय आणि टी-वाय
मी BSc बायोटेक्नॉलॉजी KTHM कॉलेज नाशिक येथून केलेलं आहे. त्यावेळची आपली एखादी आठवण जी आजही लक्षात असेल? 11वी-12वीला ॲक्चुअली मला CETला कमी मार्क मिळालेले होते. त्याच्यामुळे माझा BHMSला नंबर लागलेला होता. पण घरच्यांची इच्छा होती, की याने MBBS करायला पाहिजे. पण एवढे माझे मार्क मिळालेले नव्हते. त्याच्यामुळे मग मला BScला ॲडमिशन घ्यावं लागलं होतं. आणि तेव्हा बायोटेक्नॉलॉजी काहीतरी वेगळीच अशी नवीन फील्ड आलेली होती. असं मित्रांकडून ऐकलेलं होतं आणि मग नंतर मग मी BSc बायोटेक्नॉलॉजी ॲडमिशन घेतलं होतं. त्याचं कारण दुसरं मात्र एक होतं, की 4 वर्षाची डिग्री घेण्यापेक्षा लवकरात लवकर 3 वर्षाची डिग्री घ्यायची आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे वळायचं, असा माझा तेव्हाचा स्वतःचा कयास होता. पण मग मला ती डिग्री घ्यायला 4च वर्ष लागले होते. कारण मला 3rd इयरला ड्रॉप पडलेला होता आणि मग 1 वर्ष माझं वाया गेल्यानंतर मग मी पुढच्या वर्षी मग पास होऊन मग ती 3 वर्षाची डिग्री 4 वर्षात पूर्ण केलेली होती. मग आपण मगाशी बोलला, की आपण ॲडव्होकेटही आहात. मग ते कधी विचार केला ॲडव्होकेट व्हायचा असं? 2019ला हं. 2019ला माझा एका विद्यार्थी होता. तर त्या विद्यार्थ्याने सांगितलं होतं मला, की "सर मी LLBचा फॉर्म भरलेला आहे. तर तुम्ही पण करणार का?" आता बोलायची आणि स्टेज डेअरिंगची तयारी माझ्याकडे पहिल्यापासूनच होती. तर मग मी म्हटलं, की काहीतरी एक वेगळी डिग्री आपल्याला घेता आली पाहिजे. म्हणून मी 2019ला लॉचा फॉर्म भरला आणि NBT लॉ कॉलेज येथून मी 3 वर्षामध्ये 2022 मध्ये मी लॉ पास आउट झालेलो होतो. LLB पूर्ण केलेलं होतं मी NBT लॉ कॉलेजला. साधारणतः तुमच्या घरातील वातावरण शिक्षणाला घेऊन कसं होतं? प्रोत्साहन मिळायचं तेवढा? हां, शिक्षणाचं वातावरण आम्हाला कधी अशी कुठल्या गोष्टीसाठी बंदी आलेली नव्हती. वडील माझे 78 साली जवळपास त्र्यंबकेश्वर सोडून नाशिकला आलेले होते आणि जनरली मला 1 भाऊ आणि 1 बहीण आहे. महत्त्वाची गोष्ट अशी होती, की माझा भाऊ डॉक्टर होता. वडिलांना नेहमी वाटत होतं, की त्यांनी जसे इंडस्ट्रीमध्ये जाऊन मेकॅनिक्सच्या ज्या काही गोष्टींची कामं असतात, म्हणजे एक प्रकारे हात काळे करणे, अशा पद्धतीने माझ्या मुलांनी नाही केलं पाहिजे. म्हणून मग दोन्ही मुलांना डॉक्टर करायचं आणि मुलीला अजून काही चांगल्या क्षेत्रामध्ये पाठवायचं असं वडिलांनी पहिल्यापासूनच ठरवलेलं होतं. म्हणून माझ्या मोठ्या भावाला डॉक्टर करण्यात आलं होतं. वडिलांची माझीही तीच इच्छा होती, पण मला त्याचा विरोध होता. म्हणून मग मी स्पर्धा परीक्षांकडे वळायचं ठरवलेलं होतं. घरातलं वातावरण माझं पूर्णतः मोकळं असं फ्रीली वातावरण होतं. आमच्याकडे घरात असे कुठल्याही पद्धतीचे असे कधी बंधनं नव्हते. माझी आई स्वतः बालवाडीचे शिक्षिका होती. त्याच्यामुळे घरात शिक्षणाचं पहिल्यापासून चांगलं सकारात्मक वातावरण होतं. आणि वडील काय करायचे? माझे वडील एस-टीमध्ये एस-टी महामंडळात होते. ते 2017 मध्ये आत्ता एक 38 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झालेले आहे. मग तुम्ही MPSCकडे येण्याचा निर्णय कधी घेतला? MPSCकडे नेण्याचा निर्णय मी मागेही एका प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे मला पहिल्यापासून जनरल नॉलेजची खूप जास्त आवड होती. म्हणजे 4थी-5वी पासून माझं स्वतःचं जे काही जनरल नॉलेज होतं ते खूप जास्त चांगलं होतं. नंतर माझी इतिहास आणि भूगोलामध्ये मी विशेष प्रावीण्य असलेला एक विद्यार्थी होतो आणि मला असं वाटायचं, की ह्या ज्या परीक्षा द्यायच्या असतात, याच्यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल आणि राजकारण या गोष्टींमध्येच जास्त नॉलेज पाहिजे असतं का काय? पण नंतर त्याच्यात वेगवेगळे विषय असतात हे मला त्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर कळालेलं होतं. माझा भाऊ ॲक्चुअली ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करत होता. ॲक्चुअली तो दिल्लीला पण निघाला होता UPSCच्या तयारीला करण्यासाठी. पण वडिलांची भीती त्याला आडवी आली आणि त्याला परत बोलवण्यात आलं होतं. पण मग त्याचं जे काही राहिलेलं स्वप्न होतं ते मी पूर्ण करायचं ठरवलेलं होतं नंतर. स्पर्धा परीक्षेत नेमकी तुम्ही सुरुवात कुठनं केली होती? UPSC, MPSC, सरळ सेवा की इतर बँकिंग? मी आधी सांगितल्याप्रमाणे माझं BSc बायोटेकचं जे काही शिक्षण होतं 3 वर्षाचं, ते 4 वर्षात माझं पूर्ण झालं होतं आणि नंतर मग काय करायचं हा महत्त्वाचा प्रश्न होता. कारण माझा मास्टर्सला नंबर लागलेला नव्हता. सो मग आता पुढे काय करायचं हा माझ्या पुढे यक्ष प्रश्न होता. पण ह्याच क्षेत्रात जायचं हे मी तेव्हा ठरवलेलं होतं. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा पुणे गाठलं आणि पुण्यामध्ये एक मराठीतून सगळं UPSCची तयारी हळू करायला सुरुवात केली. कारण भावाचं माझ्या असं म्हणणं होतं, की जर तुला कधी UPSCचीच तयारी करायची, तर दिल्लीशिवाय तुला पर्याय नाहीये. सध्याच्या मुलांना ते विशेष वाटेल, पण त्या काळात YouTube वगैरे किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असा कुठलाही नव्हता. सो तुम्हाला जर कधी UPSC करायचं असेल, तर एक तर पुणे गाठायचं किंवा दिल्ली गाठायचं या 2च गोष्टी होत्या. तर घरच्यांनी मला दिल्लीला जाण्यासाठी प्रेरणा दिलेली होती आणि मग माझा दिल्लीचा प्रवास तेव्हा सुरू झालेला, तर डिग्रीनंतरच. मग तुम्ही नेमकं दिल्लीला केव्हा गेले? मी 2011च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दिल्लीला गेलो होतो आणि दिल्लीला वाजीराम एंड रवी इन्स्टिट्यूशन म्हणून आहे. त्या ठिकाणी मी तिथे ॲडमिशन घेतलेलं होतं. जनरल नॉलेज या सब्जेक्टसाठी आणि दुसरं म्हणजे सी-सॅटसाठी आणि माझा जो काही ऑप्शनल होता हिस्ट्री आणि जिओग्राफी तेव्हा 2 ऑप्शनल होती UPSCला. तर हिस्ट्रीसाठी मी बलियान सरांकडे होतं आणि जिओग्राफीसाठी मी नीतू सिंग मॅडमांकडे जिओग्राफीचा स्पेशल सब्जेक्ट लावलेला होता. मग साधारणतः आपण UPSCचे किती परीक्षा दिल्या? UPSCचे माझे 6 अटेम्प्ट झालेले होते.
त्या काळात 4 अटेम्प्ट होते, पण आंदोलन झाल्यामुळे सीसॅटचे जे काही नवीन सिलेबस इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता, त्याच्यामुळे 2 हे अटेम्प्ट वाढवण्यात आले होते. माझे 2017 मध्ये 6 अटेम्प्ट संपलेले होते आणि 2012 ते 2017चा हा संपूर्ण प्रवास होता UPSCचा. त्याच्यात मेन्स आपण दिले? हां, UPSCमध्ये माझ्या 3 मेन्स झालेले आहे. पहिली आणि शेवटच्या ज्या 2 प्रिलिम्स होत्या त्या मी फेल झालो होतो. दुसरा, तिसरा आणि चौथे जे काही मुख्य परीक्षा होती, त्या तिन्हीच्या तिन्ही मी दिलेल्या होत्या. साधारणतः एखादा नवीन मुलगा जर एमपीएससी करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? या क्षेत्रात यायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी या 2 गोष्टी पाहिजे असतात. संघर्षावर मात करायची तयारी पाहिजे असते आणि ही फील्ड सोडायची नाही. कितीही संघर्ष आला, कितीही आपल्या वाटेला, कितीही आर्थिक, सामाजिक परिस्थिती आपल्या वाटेला आली, तरी हे क्षेत्र सोडायचे नाही. कारण यश हे प्रत्येकाला मिळतं म्हणजे मिळतंच. जेव्हा आपण पहिल्यांदा परीक्षा दिली होती तेव्हा तुम्हाला अडचणी कोणत्या कोणत्या आल्या? ॲक्च्युअली कसं असतं, की मराठी बहुल जे काही मुलं असतात, त्यांना दिल्लीला गेल्यानंतर एक इंग्लिशची अडचण येत असते. ती अडचण मला सहसा जाणवलेली होती. त्याच्यासाठी मी काय केलेलं होतं, की इथूनच मराठीतूनच त्या विषयांची तयारी करून दिल्लीला गेलेलो होतो. मला सहसा इतिहास आणि भूगोलाची एवढी अडचण जाणवली नाही. पण मला इकॉनॉमिक्समधल्या बऱ्याचशा गोष्टींच्या ज्या काही बारकाव्या होत्या, त्या मला जनरली अडचणीच्या ठरत होत्या आणि कदाचित तेच एक कारण होतं. आणि दुसरं म्हणजे मला मॅथ्स हा सब्जेक्ट मला त्या काळात थोडासा अवघड जात होता. कारण मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा नसल्यामुळे कदाचित ते असेल आणि त्या काळात सीसॅट आणि जनरल स्टडीज या दोघं विषयांचे मार्क्स जे होते ते एकत्र करून मेरिट लागत होतं 2012-13च्या दरम्यान. सो माझं पहिल्या प्रयत्नामध्ये माझं प्रिलिम हुकलेलं होतं. माझं ते झालेलं नव्हतं. नंतर मग तुम्ही ते अभ्यास पुन्हा समजून घेण्यासाठी काय काय स्ट्रॅटेजी वापरल्या? पुण्या समजून घेण्यासाठी मी एक जे काही माझे कच्चे दुवे होते म्हणजे इकॉनॉमिक्स असेल किंवा सीसॅट असेल याच्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला होता. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये असं लक्षात आलं होतं, की ज्यांना सीसॅटला जास्त मार्क असतील तेच मुलं जास्तीत जास्त यशस्वी पुढे होऊ शकतात. आणि मग मी सीसॅटची तयारी आणि जनरल स्टडीजमधले जे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट असतील त्याच्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. मग तयारी सुरू करताना तुम्हाला सर्वात आधी आलेली भीती कोणती होती? भीती अशी होती, की IIT असलेले किंवा मोठ्या-मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमधले असलेले, MBBS असलेले, हे सगळे काही जे काही विद्यार्थी आहे, संपूर्ण भारतातून विद्यार्थी दिल्लीला आलेले आहे. ह्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्यासारखा सर्वसामान्य घरातला एखादा मराठी बहुल किंवा सामान्य शिक्षण असलेला एखादा BSc बायोटेक असलेला विद्यार्थी कसं काय कॉम्पीट करू शकेल, ही सगळ्यात जास्त मोठी भीती होती. पण नंतर हळू ती तुमच्या सातत्याने ती कमी-कमी होत गेलेली होती. मग एखादा ज्याच्याजवळ ज्याची हालाकीची परिस्थिती आहे, अशा विद्यार्थ्यांनी जर एखादी स्पर्धा परीक्षा द्यायची असली तर मग त्यांनी काय काय केलं पाहिजे नेमकं? त्यांनी सर्वप्रथम काय करायचं, जे तुमचे आधीचे जे काही अधिकारी होऊन गेलेले आहेत, त्यांच्याकडनं थोडंसं मोटिव्हेशन घ्यायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरच्यांना विचारून या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याला जर कधी करायचं असेल, तर त्यांनी संघर्षाची आणि सातत्याची तयारी ठेवायची. आणि आजकाल पुस्तकं हे तुम्हाला सोशल मीडियावर, YouTubeवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे आजकाल अभ्यास करणं हे बऱ्यापैकी सोपं झालेलं आहे. जुन्या काळी नोट्स या तुम्हाला गोळा कराव्या लागायच्या. आजकाल ती गोष्ट राहिलेली नाहीये. मग तुम्ही ती माहिती कुठनं गोळा करायची? आम्ही जे काही जुन्या मुलांच्या ज्या काही नोट्स होतो किंवा क्लासवाले जे काही आपल्याला शिकवत होते, ऑफलाईन त्या काळी लेक्चर असायचे, त्या सगळ्या लिहून घ्यायच्या. या पद्धतीने आम्ही ती सगळी माहिती गोळा करायचो आणि जे काही वर्तमानपत्र असतील किंवा इतर जे काही मॅगझिन्स असतील, त्याच्यामधून जे काही आलेलं असेल, त्याच्यातून आपले स्वतःचे उत्तरं तयार करायचे. अशा पद्धतीने त्या काळी अभ्यास करायचे. आणि मग आपण याच्यासाठी काही क्लासेस लावले होते? हां, दिल्लीला क्लासेस केलेले होते मी. कोणते? वाजीरामन रवी म्हणून क्लास होता आणि भूगोल या सब्जेक्टसाठी नीतू सिंग मॅडमांचा क्लास होता आणि हिस्ट्रीसाठी बलियान सरांचा क्लास होता. मग त्यानंतर आपण MPSC कडे येण्याचा निर्णय कधी घेतला? मी 2013च्या दरम्यान मी दिल्ली सोडलं आणि 2013च्या मिड टर्मला मी पुण्यामध्ये आलेलो होतो. आणि पुण्यामध्ये आलेलो असताना माझे 1-2च मुलं दिल्लीचे जे काही होते ते पुण्यामध्ये आलेले होते. पण मला रूम पार्टनर जे काही मिळालेले होते ते सगळे MPSC बॅकग्राऊंडचे रूम पार्टनर मिळालेले होते. दिल्लीमध्ये लोकमान्य नगर दांडेकर ब्रिजजवळ मी राहायचो. तर तिथे जे काही मुलं होते ते सगळे MPSC करत होते आणि त्या मुलांच्या सानिध्यात येऊन मग त्यांनी असं सांगितलं, की दोन्ही परीक्षा सायमल्टेनियसली द्यायला काही हरकत नाहीये. सो माझा जो प्रवास आहे MPSCचा मग तिथून हळू 2014च्या दरम्यान सुरू झालेला होता. मग तो राज्यसेवा असेल किंवा ची परीक्षा असेल या सगळ्यांचा प्रवास तेव्हापासून माझा सुरू झाला होता. कारण पोस्ट ही महत्त्वाची होती. मग त्याच्याच सोबत आपण ग्रुप बी, ग्रुप सी इतर काही सरळ सेवा देत होता? नाही, ॲक्चुअली तेव्हा माझा इगो मला नडलेला होता. मी ग्रुप सी आणि ग्रुप बी या परीक्षा अशा काही गृहीत पण धरत नव्हतो. कुठलीही परीक्षा असते ती राज्यसेवाच असते आणि UPSCच असते असा माझा तेव्हाचा कयास होता. तेव्हा मला तेच माझं खूप मोठं टार्गेट होतं. ग्रुप बी आणि ग्रुप सी देण्याचं जेव्हा माझ्याकडे काहीच नाही राहिलं आणि बाकीचे मुलं पुढे निघून गेले
हा जो माझा तेव्हाचा इगो होता तो मला नडला. आणि मग मी नंतर जेव्हा 2017ला माझे UPSCचे अटेम्प्ट संपले, मग मी ग्रुप बी आणि ग्रुप सी कडे हळूहळू वळायला लागलेलो होतो. मग साधारणतः आपण ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेचे किती अटेम्प्ट दिले आणि कोणत्या कोणत्या परीक्षा दिल्या? 2014 पासून माझं राज्यसेवेचं ते प्रवास चालूच झालेला आहे. आणि ग्रुप बी ची जी काही परीक्षा आहे ती 2017 मध्ये मी पहिल्यांदा दिली होती. तेव्हा PSI STI AS एकत्रच परीक्षा असायची आणि पहिलं मेरिट आय थिंक 55 ला लागलं होतं. मला 56 मार्क होते. त्या तिन्ही परीक्षांच्या मेन्सला मी 2017ला होतो. आणि त्याच्यानंतर मग 2021च्या ग्रुप सी पासून मी तयारी केली होती. 2021ला तोपर्यंत मी ग्रुप सी देत नव्हतो. साधारणतः तुम्ही ग्रुप बीच्या पहिल्याच प्रयत्नात प्री पास झालात, तर मग मेन्स साठी तुम्ही काय काय यूज केलंय, काय काय स्ट्रॅटेजी यूज केलं ते? ऍक्च्युली कसं होतं की 2016 मध्ये मी नाशिकला आल्यानंतर 2014 मध्ये मी पुणे सोडल्यानंतर मी एकच वर्ष पुण्यात होतो. मग मी 2015-16ला नाशिकला आलो आणि मी ना या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात म्हणजे या स्पर्धा परीक्षांच्या शिकवण्याच्या क्षेत्रात वळण्याचा निर्णय घेतला होता. आणि 2016 मध्ये मी क्लासेस टाकलेले होते आणि आनंद सर म्हणून होते, त्यांच्यासोबत मी अशोका करिअर अकॅडमी म्हणून त्यांचा क्लास होता. त्या ठिकाणी आम्ही दोघांनी एकत्र मुलांना शिकवण्याचं सुरुवात केली होती या स्पर्धा परीक्षेतून. आपण जेव्हा पहिल्याच प्रयत्नात प्री पास झालात, त्याचे कोणते असे स्ट्रॉंग पॉईंट होते ज्याच्यामुळे तुम्ही ते करू शकलात पहिल्याच प्रयत्नात? नाही, मी UPSCच्या पहिल्या प्रयत्नात प्री पास झालेलो नव्हतो. मी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रयत्नात प्री पास झालेलो होतो. MPSCचे पहिले माझे दोन्ही प्रिलिम्स जे आहेत ते हुकलेले होते. MPSCच्या माझ्या 5 मेन्स झालेल्या होत्या आणि त्या 5 मेन्समध्ये ॲक्च्युअली गोष्ट अशी होती की तुमची तयारी ही प्रिलिम देण्याच्या आधीपासून सुरुवात असली पाहिजे. आपल्यातला प्रॉब्लेम असा आहे की आपण प्रिलिम झाल्यानंतर आपण मेन्सची तयारी करतो. मग आपल्याला 1-2च महिने मिळत असतात. मग तेवढे मुलांचं मेरिट क्रॅक करणं तेवढ्या 2 महिन्यात तुम्हाला कदाचित शक्य होत नाही. पण मग तुमचे सातत्य जर कधी पूर्ण 1 वर्षाचं असेल, तर मग तुम्हाला पोस्ट काढायसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही. मग त्यासाठी दिवसाचं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे? दिल्लीला असताना मात्र आम्ही 14-15 तास अभ्यास करत होतो. दिल्लीचं ते नियोजन एक प्रकारे ठरलेलंच होतं की 14-15 तास एक अभ्यास करायचा. आणि माझे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे माझे सगळे रूम पार्टनर होते. तर आम्ही सगळे जनरली एक रात्रीतून अभ्यास करायचो. म्हणजे 2 ते 5 मध्ये माझा एक GSचा क्लास असायचा. 5 ते 5:30 मध्ये एक मध्ये ब्रेक असायचा. मग 5:30 ते 8 पर्यंत माझा ऑप्शनल जिओग्राफी तो नीतू सिंग मॅडमांकडे असायचा. आणि मग 8 वाजता रूमवर आल्यानंतर जे काही क्लासचं दिवसभराचं शिकवलेलं आहे ते 9 वाजेपर्यंत आपलं पूर्ण करायचं. 9 वाजता जेवण करायचं आणि मग नंतर 1 तास फेरफटका मारून यायचं आणि 11 वाजता जे अभ्यासाला बसायचं. मग ते सकाळी जवळपास 7 वाजता उठायचं. असं आपलं एक नियोजन होतं. कारण दिवसभर जर तुम्ही अभ्यास करत असाल 10 तास, तर तुमचा 10 तास पूर्ण होत नाही, असे एक जनरल आमची एक थिंकिंग होती. तो 7-8च तास होत असतो. पण जर रात्रीचा जर तुम्ही अभ्यास केला, एक 7 तरी तास अभ्यास केला, तरी तो दिवसभराच्या 10 तासाच्या जवळपास असतो. म्हणून आम्ही रात्री अभ्यास करायचो आणि मग सकाळी 7ला झोपायचं आणि 1ला उठायचं. 1ला उठून आवरून मग 2 वाजता क्लासला जायचं. हे आमचं शेड्यूल ठरलेलं होतं दिल्लीचं. मग त्या काळात तुम्हाला कोणते विषय असे अवघड वाटायचे? इकॉनॉमिक्स मला सहसा अवघड वाटायचा आणि माझा जो स्वतःचा सब्जेक्ट आहे सायन्स, तो देखील मला बऱ्यापैकी अवघड वाटायचा. हे 2 सब्जेक्ट, कारण इकॉनॉमिक्स 9वी-10वीला आपल्याला एक छोट्या पद्धतीने अर्थशास्त्र दिलेलं असायचं. नंतर आपला त्याचा पदवीच्या किंवा 11वी-12वीच्या कुठल्याही शिक्षणात त्याचा उपयोग आम्हाला सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना झाला नव्हता. तो डायरेक्ट UPSC MPSCलाच झाला. तर मग तो एक सब्जेक्ट बऱ्यापैकी थोडासा अवघड वाटायचा. मग जेव्हा तुम्ही MPSC काळात होतात तेव्हा टेस्ट सिरीज, मॉक टेस्ट त्या कोणत्या वापरल्या? PYQ ॲनालिसिस करणं हे अत्यंत गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्ही PYQ ॲनालिसिस करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या जो पॅटर्न आहे किंवा ती जी परीक्षा आहे किंवा तो जो विषय आहे, त्याबद्दल तुम्हाला सखोल ज्ञान मिळत नाही. आणि PYQ ॲनालिसिस केल्यानंतर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला तर PYQला खूप जास्त महत्त्व आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टेस्ट सिरीज म्हटला, तर टेस्ट सिरीज लावणं देखील महत्त्वाचं आहे. कारण टेस्ट सिरीजने काय होत असतं, तुमचा स्वतःचा जो अनुभव असतो किंवा तुमचा स्वतःचा जो काही कॉन्फिडन्स असतो तो हळू-हळू वाढत असतो आणि आपल्या चुका महत्त्वाच्या कळत असतात टेस्ट सिरीजमधून. आणि कुठल्याही एकाच क्लासची नाही, तुम्ही 4 क्लासच्या 4 वेगवेगळ्या टेस्ट सिरीज लावल्या की तुम्हाला 4 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न त्या क्लासेसच्या मार्फत पाहायला मिळतात. पण मग साधारणतः मुलं काही ग्रुप स्टडी करता
मग त्याचा काही अभ्यासात फायदा होतो? हो, ग्रुप स्टडीचा नक्कीच फायदा होतो ना. कारण जर कधी मुलं ग्रुप स्टडीने अभ्यास करत असतील, तर प्रत्येकाचे 7 जणांचे वेगवेगळे टॉपिक निवडून घ्यायचे असतात. एकाला समजा इतिहास दिला, एकाला भूगोल दिला, एकाला राज्यशास्त्र दिला, एकाला इकॉनॉमिक्स दिला. असे 7 जणांनी जर कधी वेगवेगळ्या टॉपिकवर जर कधी अभ्यास करून गेलेले असेल, तर आपल्याला एक प्रकारे 7 जणांचा वेगवेगळा व्ह्यू जो असतो तो कळत असतो आणि आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. ग्रुप स्टडीला महत्त्व देतं एवढं देखील आहे. पण सगळा ग्रुप अभ्यास करणारा पाहिजे एवढं महत्त्वाचं आहे. आपण म्हटलो, पण मग त्याच्यात 7-8 जण येतात, मित्र परिवार येतो. पण मग त्याच्यात थोड्याफार वेगळ्या गप्पा तर होतच असतात. मग त्याच्यात थोडाफार वेळ वाया जातो. मग त्याचं काय? हां, जनरली कसं असतं, की समजा 2-3 तासाचं जर कधी ग्रुप डिस्कशन असलं, तर अर्धा तास तुमच्या इतरत्र गप्पा असतात. मग ती गोष्ट परत ट्रॅकवर आणण्याचं काम त्या ग्रुपचा जो काही लीडर असेल त्यांनी करणं गरजेचं असतं. पण थोड्याशा इतर गप्पा नक्कीच होतात. मग त्या काळात आपण सोशल मीडिया, मोबाईल यापासून स्वतःला कसे दूर करून ठेवू शकतात? नाही, सहसा मी सोशल मीडियापासून पहिल्यापासूनच लांब आहे. म्हणजे मोबाईल मी एक छोटासा तो बटनावाला जो फोन होता तो वापरायचो आणि अजूनही मी काही मोबाईलच्या एकदम आहारी गेलेला असा मी काही विद्यार्थी नाही आहे आणि WhatsApp किंवा Facebook, Instagram वगैरे यापासून मी दुरून डोंगर साजरे असलेलाच विद्यार्थी आहे. आज देखील मी WhatsApp किंवा Instagram अशा कुठल्याही सोशल मीडियावर नसतो. पण मग खूप स्पर्धक स्पर्धा परीक्षा देतात. पण त्यांच्याकडनं तो मोबाईल आणि सोशल मीडिया दूर ठेवला जात नाही. मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सोशल मीडियाचे 2 वापर आहे. एक चांगला वापर आणि एक चुकीचा वापर, म्हणजे वाईट वापर. तुम्ही वापर कसा करता याच्यावर अवलंबून आहे. तुमचा जर कधी वापर जर चांगला असेल, तर तुम्ही त्याच्यावर 2 तासही चांगले कंटेंट तुम्ही घेऊ शकतात आणि आजकाल स्पर्धा एवढी वाढलेली आहे. हे जे काही मेरिट वाढतंय, हे सगळं सोशल मीडियामुळेच वाढतं आहे, की ग्रामीण भागातला म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेला मुलगासुद्धा सोशल मीडियाच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग करतो आणि घरबसल्या विद्यार्थी तेवढे मार्क काढतात. मग नेमकं एखादा नवीन स्पर्धक जर स्पर्धेत येत असेल, तर त्यांनी क्लास लावलाच पाहिजे का सेल्फ स्टडी केलं तरी चालतं? ते आपल्यावर स्वतःवर अवलंबून आहे. काही मुलांचा काय विषय असतो, की घर सोडून त्यांनी पुणे, मुंबईला, दिल्लीलाच गेलं पाहिजे. काही मुलांचं कसं असतं, की घरी बसूनही अभ्यास होऊ शकतो. ते तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा अनुभव जो काही आहे, अभ्यासातली चिकाटी आणि सातत्य त्याच्यावर अवलंबून आहे. क्लास लावला, नाही लावला किंवा तुम्ही दिल्लीला गेले, पुण्याला गेले, हे सर्वस्वी त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. अभ्यास कुठूनही होऊ शकतो. माणूस पास कुठूनही होऊ शकतो. क्लास लावलाच पाहिजे, नाही लावला पाहिजे, असं त्याच्यात मी काही जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. ते सर्वस्वी त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. फक्त पास व्हायचं आहे एवढं आपलं टार्गेट मात्र असलं पाहिजे. मग अभ्यासाच्या काळात आपण स्वतःच्या नोट्स काही तयार केल्या असतील? पण नोट्स तयार केलेले होते ना. 2 पद्धतीने नोट्स तयार करता येतात. एक तुमच्या हँड रिटन नोट्स असतात किंवा मग तुम्ही हायलायटरने त्या नोट्स तयार करू शकतात. जनरली मी काय म्हणतात हायलायटरने नोट्स तयार करायचो आणि लिहिण्यामध्ये मी कधी भरोसा ठेवत नव्हतो. कारण मग लिहून तो वेळ वाया जायचा असा माझा स्वतःचा एक अनुभव होता. म्हणून मग मी काय करायचो जे पुस्तकं असायचे त्याच्यानेच हायलायटरवरनी सगळं त्याच्यावर गिरवायचो आणि मग जेव्हा माझी दुसरी रिव्हिजन जेव्हा असेल, तेव्हा फक्त जे हायलाइट केलेलं असेल हिरव्या किंवा जे काही केशरी कलरमध्ये तेवढंच फक्त वाचायचं. अशा अनुषंगाने मी नोट्स माझ्या तयार करून ठेवलेल्या होत्या. मग साधारणतः आपण बोललात, की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये 2013 पासून आलात. सुरुवातीला UPSC केली, नंतर MPSC, मग नंतर BMC कार्यकारी सहाय्यकमध्ये तुम्ही पदावर आलात. मग एवढ्या लांब यश, अपयश यश अपयशात आपण स्वतःला मोटिव्हेट कसे ठेवू शकलात? 2011 मध्ये मी या क्षेत्रामध्ये आलेलो होतो आणि माझं मेन टार्गेट UPSCच होतं. पण पुण्यात आल्यानंतर माझं टार्गेट नंतर MPSCकडे वळालं आणि पोस्ट मिळणं हे नंतर माझं मेन टार्गेट होतं. पण मी कुठेतरी माझी दिशा एक प्रकारे शिकवण्याच्या दृष्टीने भरकटली आणि 2016 पासून मी क्लासेस सुरू केले होते. 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला भारतामध्ये, तेव्हा माझे क्लासेस बंद पडले होते आणि मग मी क्लासेसचा जो काही प्रवास होता तो तिथे संपवला आणि 2022 मध्ये मी परत या अभ्यासाला सुरुवात केली होती. कारण मधल्या काळात मी लॉचा देखील अभ्यास करत होतो आणि लॉ पास झालेलो होतो. पण मग माझं तिथं काही मन रमलं नाही कारण तुमचा एक जॉनर असतो जो स्पर्धा परीक्षांचा तो तुम्हाला सोडत नाही. ती एक लत लागलेली असते. मग 2022 मध्ये मी हा प्रवास पूर्ण सुरू केलेला होता आणि 2024 मध्ये नंतर मी 25च्या या आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये कार्यकारी सहाय्यक BMCमध्ये सिलेक्ट झालो होतो. महत्त्वाची गोष्ट अशी होती की तुम्हाला याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संघर्ष तुमच्या वाटेला येणार आहे. सातत्य आणि चिकाटी या 2 गोष्टी अजून तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. आणि डिप्रेशन नावाची अशी कुठली गोष्ट असेल तर मला माहीत नाही. कारण मी ती कधी माझ्या जवळ जाणवू दिली नाही. नापास झाल्यानंतर 1-2 दिवस तुम्हाला वाईट वाटत असतं. पण मग ती गोष्ट एकदम अनंत काळापासून तुमच्या सोबतच राहते. डिप्रेशन अशी कुठली गोष्ट नसते. सो तुम्हाला सकारात्मक राहणं हे नेहमीच गरजेचं आहे.
मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, कोणी टीव्ही बघू शकतो, कोणी यूट्यूब बघू शकतो, कोणी मित्रांशी चर्चा करू शकतो. या पद्धतीने तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहणं तुमच्यासाठी नेहमी गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. असे खूप सारे विद्यार्थी आहेत जे 2-4 प्री देऊन त्यांचं होत नाही. 4-4, 5-5 वर्षापासून त्यांचं स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. मग त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, की याच्यात टिकून कसं राहायचं? टिकून राहणं म्हणजे ते मी मग पण सांगितलं, की सातत्य तुमच्या आयुष्यात असलं पाहिजे. आपल्याला हाच जो आयटम आहे, हाच पहिला आणि हाच शेवटचा आयटम आहे असं धरलेलं पाहिजे. जरी तुमचं 4, 5, 6 वर्षात जरी तुमचं सिलेक्शन झालं नाही, प्लॅन बी प्रत्येकाने रेडी ठेवायचा आहे. प्लॅन बी प्रत्येकाचा रेडी असला म्हणजे तुम्हाला प्लॅन ए सोपा जातो आणि इन केस जर कधी प्लॅन ए तुमचा वर्कआउट झाला नाही, तर तुम्ही प्लॅन बीवर शिफ्ट होऊ शकतात. एवढं लक्षात ठेवायचं. पण मी नेहमी सांगत असतो, जर स्पर्धा परीक्षात येत असाल, जे काही तुमचे 4-5 वर्ष तुम्ही इथे थांबून राहत असाल, ते पूर्ण फुल फ्लेजने तुम्ही स्पर्धा परीक्षा करा. यश नक्की मिळतं. नाही जरी इन केस यश मिळालं, तरी तुम्ही जे काही आजूबाजूचे जे काही नॉलेज घेतलेलं आहे, ते कुठेही वाया जात नाही. प्लॅन बी मात्र तुमचा प्रत्येकाचा तयार असला पाहिजेच. आपण मगाशी बोललात, की आपण 2011 पासून स्पर्धा परीक्षेत आलात. तर मग एवढ्या लांबच्या प्रवासासाठी मित्र, नातेवाईक, समाज याच्या ज्या दबावाखाली आपला कधी दबाव जाणवला का त्यांचा? नाही, नाही. मुळात कसं होतं, की माझ्या भावाने सांगून टाकलं होतं, की हा काय करतो, काय नाही करत, हे कोणालाच कळू द्यायचं नव्हतं. सो मी कोणालाच कळू देत नव्हतं. माझा मोबाईल नंबर देखील कोणाकडे नव्हता किंवा माझा कोणाशीही कॉन्टॅक्ट नव्हता. जे काही सोशल मीडिया होतं त्या गोष्टींपासून मी पूर्ण दुरावलेलो होतो आणि मित्रपरिवारांपासून पण मी पूर्णतः दुरावलेलो होतो. आणि 2019 पर्यंत जवळपास कोणालाच माहीत नव्हतं, की मी नक्की काय करतोय, काय नाही. महत्त्वाची गोष्ट अशी होती, की नातेवाईकांना कळू दिलं नाही आणि समाजालाही कळू दिलं नाही. त्याच्यामुळे त्याचा दबाव कुठे मला कधी जाणवला नाही. हां, थोडासा मनातला दबाव जाणवायचा, की आपण पास होतोय का नाही होत आहे, की आपल्याला काय करायचंय, काय नाही करायचंय. कारण आपल्या हाताखालून गेलेले बरेचसे मुलं पास होत गेले होते. म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सी किंवा इतर पोलीस भरत्यांमध्ये सगळे मुलं पास झालेले होते. सो आपल्या स्वतःचा दबाव आपल्याला मात्र हळू जाणवायचा. स्पर्धा परीक्षा देत असताना नेमकी शेवटच्या महिन्यामध्ये तुमची स्ट्रॅटेजी काय असायची अभ्यासाची? शेवटच्या महिन्यांमध्ये मी 3 गोष्टींवर जास्त भर दिला होता. एक जे तुमचं करंट अफेअर्स असेल, म्हणजे चालू घडामोडी, त्याच्यावर तुम्ही जास्त भर दिला पाहिजे. दुसरं म्हणजे मॅथ्स आणि तिसरं म्हणजे परत पी-वाय-क्यूचं एनालिसिस. या 3 गोष्टींवर सातत्याने भर दिलेला होता आणि प्रश्नपत्रिका सोडवणे. कंटिन्यू प्रश्नपत्रिका सोडवणे या 3-4 गोष्टींवर जर कधी तुम्ही भर दिला, तर तुम्हाला यश मिळणं अतिशय सोपं जातं. तुम्ही बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदावर आता रुजू झालात 2025 मध्ये. तर तेव्हा यशाची बातमी समजल्यावर तुमची प्रतिक्रिया काय होती? रुजू नाही झालो, अजून रुजू व्हायचंय कारण कागदपत्र पडताळणी वगैरे या सगळ्या गोष्टी अजून थोड्याशा बाकी आहे. आणि माझ्या वडिलांनी एक छोटेखानी पार्टी ठेवली होती त्यांच्या मित्रपरिवारासाठी आणि मला जसं कळालं, की माझा जो स्कोर आहे तो खूप जास्त चांगला आलेला आहे आणि तो या मग बी-एम-सीची जी काही परीक्षा दिलेली होती त्याच्यामध्ये पास होण्यासाठी तो सफिशियंट स्कोर आहे. तर मी पहिले त्या जिथं पार्टी चालू होती तिथे हॉटेलमध्ये गेलो आणि माझा एक मित्र होता राकेश म्हणून. तर त्यानी आणि मी आम्ही दोघं त्यांनी सांगितलं, की आईला, की सर पास झालेले आहे असं. आणि मग माझ्या आईला खूप जास्त रडू आलं होतं आणि घरी आल्यानंतर जवळपास सगळ्यांच्याच डोळ्यात ते आनंदाश्रू होते. या प्रवासात तुम्हाला सर्वात मोठा मिळालेला धडा कोणता? या प्रवासात एक गोष्ट असते, पद, प्रतिष्ठा या 2 गोष्टी जोपर्यंत असत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची किंमत नसते. एवढं लक्षात ठेवायचं असतं. जेव्हा तुमच्याकडे पद आणि प्रतिष्ठा येते, तेव्हा आपोआप तुमच्याकडे सगळेजण जमायला सुरुवात होतात. ते एक असतं ना दशक्रिया विधीचा भात जेव्हा टाकत असतात, तेव्हाच कावळे जमा होतात. तेव्हाच पद आणि प्रतिष्ठा जेव्हा तुमच्याकडे असते, तेव्हाच सगळा समाज तुम्हाला मान-सन्मान द्यायला तयार होत असतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची असते. साधारणतः यश मिळवण्यासाठी महत्त्वाची 3 सवयी कोणत्या? यश मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही सकारात्मक किती आहात हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मी मुलांना नेहमी सांगत असतो, की निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी राहिल्याने तुम्हाला स्वतःमध्ये एक सकारात्मक अशी ऊर्जा तुम्हाला मिळत असते आणि चिकाटी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आणि ठाम निर्णय घेणं. मला हेच करायचं आहे, हे जर कधी माझं ठरलेलं असेल, की त्या गोष्टींपासून मला दूर जायचं नाही, तर मग तुम्हाला यश मिळवण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. स्पर्धा परीक्षेबाबत समाजात पसरलेला जो गैरसमज आहे, की 2-4 वर्ष, 5 वर्ष जाऊन मुलं बेरोजगार असतात. त्याचा तुम्हाला कधी त्रास वाटला का? हो, 100% स्पर्धा परीक्षांबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरलेलाच आहे, की हा काय कलेक्टर बनणार आहे, हा काय पी-एस-आय बनणार आहे. असे लोकं हिणवत असतात, प्रत्येकाला हिणवत असतात. त्याच्यामुळे सहसा काय करायचं असतं, की आपण काय करतोय हे समाजाला सांगायचं नसतं आणि समाजामध्ये न्यूनगंड असा पसरलेला आहे, की काय म्हणतात पैसे देऊन पास करतात
किंवा मग कॉप्या करून पास होतात. हे असं काही नसतं. जेव्हा तुमच्याकडे अभ्यास असतो, सगळे मुलं हे अभ्यासानेच पास होत असतात. असं कुठेही काही नसतं, की चुकीची गोष्ट केल्या म्हणून तो पास झाला. नाही, जिद्द आणि चिकाटी हीच गोष्ट असते आणि यशच तुम्हाला तुमच्या अभ्यासातलं सातत्यच तुम्हाला त्या यशापर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे समाजात न्यूनगंड पसरलेला आहे, पण तो खोडून काढायचं काम हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आणि पास झालेले कोण आहे? सगळे सर्वसामान्य घरातले मुलंच आहे. कोणी एखाद्या श्रीमंताचा मुलगा कलेक्टर झाला किंवा असं झाला, असं आपल्याला कुठे जाणवत नाही. सगळे शेतकरी कुटुंबातले आलेले किंवा एखाद्या गरीब घरातले आलेलीच सगळे मुलं, ज्यांची संघर्ष कहाण्याच आपण ऐकायसाठी इथं बसलेलो आहोत. अधिकारी बनल्यानंतर आपल्या जीवनात महत्वाचा बदल काय? अधिकारी बनल्यानंतर एक गोष्ट मला सहसा जाणवली, की स्वतःमध्ये आधीही मी सकारात्मक विचार करायचो, पण अजून सकारात्मक विचार करायला सुरुवात केली होती, की आपण जे काही मिळवलेलं आहे, ते एकदम छोटंसंच आहे. अजून मिळवण्यासाठी आपण कॅपेबल आहोत आणि ते मिळवायचंच. हा बदल सगळ्यात महत्त्वाचा झालेला आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप सारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत नवीन उतरत असतात. साधारणतः दरवर्षी 2 ते 3 लाख पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे येतात. तर साधारणतः तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? ह्या क्षेत्रामध्ये जर कधी येत असाल, तर तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की एक तुम्हाला पोस्ट मिळेल किंवा 2 तुम्हाला पोस्ट नाही मिळणार. या 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पोस्ट तुम्हाला जर कधी मिळायची असेल, तर तुम्ही अभ्यास एवढा केला पाहिजे, की कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे सोशल मीडियामुळे, की आजकाल मेरिट ज्या काळात 40 लागायचं, आज 60-70 पर्यंत जाऊन मेरिट पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर कधी पोस्ट हळू हातातून सटकत असेल, तर मग तुमचा प्लॅन बी तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येक मुलाने. साधारणतः एम-पी-एस-सी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत किती वर्ष त्यांनी वाट पाहिली पाहिजे? साधारणतः 3-4 वर्ष जवळपास त्यांनी वाट पाहिली पाहिजे. 3-4 वर्ष आजच्या जमान्यात तरी हं. 3-4 वर्ष त्यांनी वाट पाहिली. जर कधी त्याची प्रिलिम जर कधी निघाली नाही, तर मग त्यांनी आपलं बाळबिस्तर आवरायचं आणि मग निघून जायचं. जर कधी तो प्रिलिम पास होऊन मुख्य परीक्षेला जर कधी फेल होत असेल, तर मग अजून त्याला घरच्यांनी जर कधी सांगितलं, तर मग अजून 2-3 वर्ष तो त्या ठिकाणी थांबू शकतो. पण सक्सेस मिळणं महत्त्वाचं आहे. तो किती थांबतो? काही-काही जण पहिल्या प्रयत्नात सुद्धा पास होतात. काही-काही जण 9व्या-10व्या प्रयत्नातही पास होतात. तो थांबतो किती हे महत्त्वाचं नाहीये. त्याला यश मिळतं किती? आता मला स्वतःला 10-11 वर्ष झाले. यश मिळालं शेवटी. यश मिळणं महत्त्वाचं आहे. थांबणं किती हे महत्त्वाचं नाहीये. साधारणतः खूप सारे विद्यार्थी असे ज्यांना काहीतरी अधिकारी बनायचंय आणि त्यांचा हेतू असतो आणि समाजात कोणी एखादा मुलगा जर झाला गरिबाती कुटुंब 100तून 1 जण होतच असतो. तर मग त्याच्या घरचेही त्या मुलावर दडपण असतात, की तो होऊ शकतो तर तू का नाही? एम-पी-एस-सीचे बारकावे लक्षात न घेता ते घरचेही त्याच्यावर दडपण टाकत असतात, की तूही करू शकतो. मग त्यांनी काय करायचं? तुम्ही त्यांच्या पालकांना काय सांगू शकता? पालकांना मी एकच सांगत असतो, की सर्व मुलांवर सोपवून द्या. मुलांची आवड काय ती बघा. नक्की त्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे का नाही ते बघा. त्याला जर कधी डॉक्टर होऊन जर कधी त्याला समाजकारण करायचं असेल, तर त्याला ते करू द्या. त्याला जर कधी इंजिनिअर होऊन परदेशात जायचं असेल, तर त्याला ते करू द्या. त्याच्यावर बर्डन आणू नका. हां, मुलगा जर कधी आवडीने स्पर्धा परीक्षा करायला म्हणत असेल, तर मग त्याच्या पालकांनी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मुलावर बळजबरी लादू नका. मुलाची आवड पहिले जोपासा, की नक्की त्याला काय व्हायचंय. त्याला एखाद्या खेळामध्ये जायचं असेल, त्याला खेळात जाऊ द्या. असं काही नाही, की स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातूनच मुलं खूप जास्त पुढे जाऊ शकतात. एखाद्या छोट्या-मोठ्या क्षेत्रातून देखील विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. एवढं लक्षात ठेवायचं असतं. पालकांनी दबाव नाही आणायचा. मुलांची आवड जोपासायची. नक्की काय आवड आहे त्यांची. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना खूप सारा मानसिक तणाव येत असतो. मग त्या अभ्यास करत असताना एखादा काही दुसरं काही खेळ, काम असं चालू देऊ शकतो आपण? हां, चालू शकतो ना. म्हणजे जेव्हा मला अपयश आलेलं होतं, तेव्हा मी काय करायचो, की टीव्हीवर क्रिकेटच्या हायलाइट्स पाहत बसायचो किंवा F1 रेसच्या ज्या काही रेसिंग असायच्या, त्या मी पाहत बसायचो. आणि नंतर 2019 नंतर जर कधी एक प्रकारे 2-4 दिवस डिप्रेशन आलं, तर माझा मुलगा जो आहे, तो सध्या 7 वर्षाचा आहे. तो माझा सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत होता. त्याच्याबरोबर मी खेळत बसायचो नेहमी. धन्यवाद सर. या सर्व प्रवासात कोण्या एक आपल्या व्यक्तीला काही बोलायचे राहून गेले असेल, तर तुम्ही आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू शकता. हे मी 2च लोकांना जास्त सांगेल. एक म्हणजे अ, माझा भाऊ, ज्यानी मला या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी पुरेपूर मदत केलेली आहे आणि त्याचा हा ॲक्चुअली प्रवास होता. त्यानी दिल्लीला जाण्याचं ठरवलेलं होतं. पण काही कारणास्तव कदाचित घरातला मोठा असल्यामुळे वडिलांनी त्याला जाऊ दिलं नसेल, की वडिलांचा एक उजवा हातच किंवा निघून जाईल, अशा पद्धतीने वडिलांनी त्याला पाठवलेलं नव्हतं. मग त्याची जी काही जिद्द होती ती त्याने माझ्यामार्फत पूर्ण करायचं एक प्रकारे ठरवलेलं होतं.
मलाही जाण्याची आवड होतीच. मग त्यांनी मला एक बळकटी देण्याचं ठरवलं आणि तोच माझा खरा या संपूर्ण प्रवासातलाच नाही तर आयुष्यातला एक प्रकारे आयडॉल आहे. आणि दुसरं म्हटलं म्हणजे आई-वडील तर प्रत्येकाची प्रेरणास्त्रोतच असतात, त्यात काही वादच नाहीये. आई-वडिलांनी मला तेवढाच सपोर्ट केलेला आहे. वडिलांनी मला जवळपास 30 वर्षाच्या पुढेच वडिलांनी एक प्रकारे मला आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि आई वेळोवेळी माझ्या पाठीमागे होती. पण माझ्या पत्नीचा जो काही माझ्या सोबतचा जो काही प्रवास आहे, तो 2016 मध्ये सुरू झालेला होता आणि त्या माध्यमातून तिने मला जवळपास एक 2025 पर्यंत म्हणजे 8-9 वर्ष या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. वेळोवेळी मी जेव्हा केव्हा खचलेला असेल, तेव्हा तीच माझं एक आधारस्तंभ बनून या माझ्या पाठीमागे उभे राहिलेले आहे. त्यामुळे तिचे एक प्रकारे ऋणच आहे माझ्यावर, असं म्हणायला काही हरकत नाही. साधारणतः स्पर्धा परीक्षा खूप सारे विद्यार्थी देत असतात. मग खूप सारे विद्यार्थी ते फेलही होत असतात. कोणी 2 मार्क, कोणी 4 मार्क, कोणी 6 मार्क. मग ते असे खूप सारे विद्यार्थी काय विचार करतात की आई वडिलांनी एवढ्या वर्ष पोचलं, यांचा एवढा पैसा लागला आणि आपण काही करू शकलो नाही आणि त्यांच्याजवळ मुळात प्लॅन बी ही नसतो. मग असे खूप सारे विद्यार्थी आत्महत्या हा एकच पर्याय त्यांच्याकडे उरतो. मग त्यांना अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, नाही. आत्महत्या हे काही त्याच्यावरचं सोल्युशन नाहीये. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्महत्या करायला लागली तर स्पर्धा परीक्षा करायची कोणी? त्याच्यामुळे आत्महत्या हे काही त्याच्यावर सोल्युशन नाहीये. मी मगा पण सांगितलं, की प्रत्येकाचा प्लॅन दुसरा तयार असला पाहिजे. तुम्हाला सामाजिक बर्डन येणार, तुम्हाला आर्थिक बर्डन येणार, तुम्हाला इतर लोकांचं बर्डन येणार, तुम्हाला स्वतःचं बर्डन येणार म्हणून तुम्ही आत्महत्या केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला आत्महत्या माणूस केव्हा करत असतो? आपण नापास झाल्यानंतर आपला जो काही मधला 2-3 दिवसाचा जो काही पिरियड असतो, तो माणसाचं डोकं एक प्रकारे चक्रावून टाकत असतो आणि त्याच्यामध्ये आपण चुकीचा डिसिजन घेत असतो. सो 2-3 दिवसाचा तो काही मधला जो काही पिरियड आहे, तो जर कधी एकदा रागाचा निघून जर कधी गेला, तर माणसाचं आयुष्य हे सुखकर असतं. त्याच्यामुळे आत्महत्या हे काही त्याच्यावर सोल्युशन नाही आहे. एकदा बाहेर जाऊन बघा, जगात आपल्यापेक्षा कितीतरी संघर्षमय कहाण्या आहे आणि त्या कहाण्यांकडे बघा. सगळ्या लोकांच्या जे काही ज्यांनी संघर्षमय जीवनातून आले, कुठलाही मोठा झालेला व्यक्ती हा काय त्याच्या आई-वडील खूप जास्त मोठे होते म्हणून झालेला नसतो. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रत्येकाने, की प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या मागे काही ना काही एक संघर्षमय कहाणी लपलेली असते. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. न्यूजपेपर वाटणारे आणि स्वतः एक प्रकारे चिमण्या उडतात कसं, हे शिक्षकांना विचारणारे आणि नंतरच स्वतः एक काहीतरी उडाण मोठे भरणारे ए-पी-जे अब्दुल कलाम यांची संघर्षमय कहाणी प्रत्येकाने वाचलं तर आपल्याला एक नक्कीच आदर्श काहीतरी मिळेल. स्पर्धा परीक्षेच्या एवढ्या प्रवासात आपला प्रेरणास्रोत कोण होते? मी मगा देखील सांगितलं, की माझा भाऊ या स्पर्धा परीक्षांमध्ये एक प्रकारे प्रेरणास्रोत होता. पण माझी मनःशांती मला जर कधी लाभायची असेल, तर मी नेहमी दिल्लीला असताना स्वामी विवेकानंदांच्या मठामध्ये जात होतो आणि तिथे जात असताना मला एक शांतता, एक पॉझिटिव्हपणा किंवा त्यांची पुस्तकं वाचून जो काही सकारात्मक ऊर्जा मी नेहमी स्वामी विवेकानंदांकडूनच घेत आलेलो आहोत आणि इतर छोट्या-मोठ्या संघर्षमय कहाण्या आपणही ऐकत जायचं आणि त्याच्यातून आपल्याला एक प्रकारे प्रेरणा मिळते. तुमच्या मते अभ्यासामध्ये सातत्य महत्वाची की मानसिकता? मानसिकता जर कधी तुमची चांगली असेल, तर तुमचं सातत्य टिकून राहतं. या दोन्ही गोष्टींची एकमेकांशी सांगड घातलेली आहे. तुमचं जर कधी मानसिक आरोग्य जर कधी तुमचं चांगलं असेल, तर तुम्ही सातत्य नेहमीच टिकवू शकतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येकाने. आजच्या स्पर्धेच्या जगात तुम्ही तरुणांना काय सुवर्ण मंत्र द्याल? सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, की निर्व्यसनी राहा. कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्यात जो काही पॉझिटिव्हपणा येत असतो, मी 2 गोष्टी सकाळी लवकर करत असतो. सकाळी 5लाच उठून तुम्ही व्यायामाला जायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, की आल्या-आल्या न्यूजपेपर वाचणे. वर्तमानपत्र वाचणे जवळपास आजकालच्या पिढीने या सोडूनच जवळपास दिलेलं आहे. वर्तमानपत्र वाचणे, वाचाल तर वाचाल हा संदेश आपल्याला जसा लोकांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे वर्तमानपत्र वाचलं पाहिजे आणि रोज व्यायाम केला पाहिजे आणि निर्व्यसनी राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला व्यसन नसलं पाहिजे, तरच तुमचं ऊर्जा सकारात्मक टिकून राहते. हे 3 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवायच्या प्रत्येकाने. शेवटचा एक संदेश जो ऐकून प्रत्येक श्रोता उठून उभा राहील. मी एक संदेश देण्यापेक्षा 2 संदेश दिले ॲक्चुअली, की आयुष्यामध्ये जर कधी काही गोष्ट करायची असेल, देव, धर्म वगैरे, अध्यात्म वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे टिकून असतात. देवाचा तुम्ही सात्विक पद्धतीने देवाचा तुम्ही अध्यात्म करा वगैरे सगळ्या गोष्टी करा. पण 2 देव मात्र कधीच विसरू नका. एक देव असतो तो म्हणजे आपले वडील आणि दुसरा देव असतो तो म्हणजे आपली आई. या 2 देवांना आयुष्यात कधी विसरू नका आणि तुम्हाला काही मिळालं तरी तुम्ही जमिनीवर राहा. मी नेहमी सांगत असतो, की 3च आया असतात.
एक आई म्हणजे आपली स्वतःची आई, दुसरी आई म्हणजे आपली काळी आई म्हणजे आपली धरणी असते आणि तिसरी आई म्हणजे आपली भारतमाता असते. या 3 आयांना काहीतरी चांगलं वाटलं पाहिजे, असं काहीतरी काम करा आणि ठाम चिटकून राहा. म्हणजे कसं असतं, की तुमचा निर्णय काय आहे, हे सांगायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, की आयुष्यात यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नाही यशस्वी होत. निर्णय घेऊन तो योग्य कसा आहे, हे जगाला जे दाखवून देतात तेच यशस्वी होतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. तर या 2-3 गोष्टी समाजाने आयुष्यात लक्षात ठेवल्या पाहिजे. धन्यवाद सर. आपण जनतेचे व्यासपीठ या मराठी पॉडकास्ट वर आल्यावर तुमच्या या प्रवासाने खूप सारे विद्यार्थी आता एक सतमार्गी लागणार आहेत. खूप विद्यार्थी जे एमपीएससी मध्ये नैराश्याला आहेत, ते तुमचा प्रवास ऐकून खूप अशी शक्ती भेटणार आहे. धन्यवाद.